मित्रांनो, जय शिवराय. आपण सध्या आहे जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यात आहे आणवा या गावात. आणि एक मोठी दावण छोटं वासरू आहे मापाला, पण पहिल्याच मैदानात 3 फेऱ्याच्या आणि कुठेतरी गटपास होत आहे. एक चांगली गती लावून त्या ठिकाणी गटपास झालं. आणि शंकरपटात पळणारं वासरू 3 फेऱ्याच्या मैदानात पहिल्याच मैदानात त्या ठिकाणी गटपास करतं असं हे वासरू आहे. कुठलंही काय जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. एकदा तुमचा परिचय द्या नवीन प्रेक्षकांसाठी. तसं तर तुम्ही परिचित आहे, बऱ्याचशा आपण मुलाखती अगोदर केल्या. एक छोटा विराट आपण दाखवला मित्रांनो याच्या अगोदर. नांद्राकुळी ना, नांद्राकुळीचा तो विराट आहे. विराट लक्ष ही गाडी पळली. आपण 4-5 मुलाखती त्या विराटच्या केल्या. आणि त्याच विराटचं नियोजन जय शेटकडे राहतं. नाव सांगा एक. जय राजपूत आहे, आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना. तुम्ही राहणार प्रॉपरचे इथलेच. बरं. आज योगायोग आम्हालाही माहीत नव्हतं तुमच्या गावात आम्ही आलो म्हणून. तर ते आज या मुलाखतीच्या माध्यमातून ते पण झालं की एक लक्षात आलं तुम्ही राहता इथं. कोणाचं वासरू नेमकं? वासरू हे दिलीप शेठ सरपंच यांचं वासरू आहे. वासरू काय नाव वासराचं? शंभू. आदत आहे? आदत. बरं. काय इतिहास आहे थोडक्यात सांगा. इतिहास असा आहे का, त्यानं आम्ही पहिलाच फेरा घेतला होता एक कच्ची पट्टीमध्ये. एवढी गती लावली त्यानं का विषयच नाही. मग त्याच्यानंतर तो गती लावत गेला आणि आम्ही एक शंकरपट केलं होतं पिंपळगाव इथं. बरं. त्या पिंपळगाव शंकरपट गुलालात राहिला गाडी. पण शंकरपट आणि 3 फेऱ्याचं मैदान फरक आहे. 3 फेऱ्याला जवळपास 3000 फूट पळावं लागतं. बरोबर. 3 फेरे पळावं लागतं. आणि शंकरपाटाला अंतर कमी राहतो. मग काय असा अंदाजा की बाबा पहिल्याच मैदानात एक चांगलं नियोजन करायचं? बिनजोड खेळल्या त्याच्यावर. त्यांनी बिनजोड 2-3 बिनजोड केल्या. बरोबर. त्याच्यामुळे आमचा अंदाज आला का आता हे 100% आपल्या 3 फेऱ्यात काम करल. आणि आम्ही मराठवाडा केसरीत पहिलंच याच्यात मैदानात गटपास झाला. बरं. कोणाच्या गळ्यात होता? आपल्या कैलास भाऊ हिवाळे यांचा लाडक्या नाही का? बरं. लाडक्या शंकरपटात चांगलं नाव करतो. आणि त्या लाडक्याच्या गळ्यात कुठेतरी पळतो शंभू ना? हा, शंभू. बरं. काय वेगळं पण बैलाचं? वेगळं माप खूप छोटं आहे. माप छोट्या मापाचीच बैल तुमच्या नशिबात आहे का? तो विराट पण छोट्याच मापाचा आहे. तो पण कुठेतरी चांगली गती लावतो, चांगला पळतोय. आता हा शंभू पण छोट्या मापाचा आहे, पण गती चांगली. गती एवढी का टेन्शन नाही गतीचं. म्हणजे मोठ्या बैलात सुटून जातो. मोठ्या बैलाच माप किती पण असू द्या, वासरू सूट होणार म्हणजे होणार. बरं. सेकंदाला काय रेकॉर्ड आहे त्याचा? सेकंदात एक 591. बरं. 380 डिस्टन्सवर अवलंबून. हा ना. पण किती कोणाच्या गळ्यात होतं नेमकं? एक इथलीच गाडी पळवली होती आम्ही, हरण्या आणि तो. बरं. मस्त गाडी पळाली होती, पण थोडं तो किती गुलाल आतापर्यंत सेकंदला? 2 गुलाल. 2 गुलाल. म्हणजे नव्यानं वासरू तुम्ही पळवताय. किती वय असेल अंदाजे? एक 15-16 महिने. 15-16 महिने. मग का कमी एवढा अंतर देण्याचं, गॅप देण्याचं कारण काय पळवायला गॅप देण्याचं कारण वासरू छोटं आहे ना, त्याच्यामुळं. कमी वयात कुठेतरी वासरू खराब नको व्हायला या उद्देशानं कमी दिवसात त्याला काढता. बरं. मूळ मालक आहे आपल्यासोबत या गावचे प्रथम नागरिक, सरपंच आहे ना? द्या. प्रथम नागरिक आहे. आणि ज्या गावात प्रथम नागरिकाला या बैलगाडा शर्यतीचं व्यसन, तर त्या गावात खरंच धन्यता म्हणावं लागेल की त्या व्यक्तीला व्यसन आहे म्हटल्यावर पुऱ्या गावाला व्यसन राहणार. काय नाव काका तुमचं? दिलीप संभेराव. बरं. व्यसन असावं, पण चांगला असावं. आणि ते व्यसन तुम्ही पाळताय बैलगाडा शर्यतीचा. याच्या अगोदर बैल होते का? नाही. मग हे कसं नाद लागला? आणाचा मुलगा म्हणे आणाचा आपल्याला. आणला मग. बरं. मुलाच्या म्हणजे आता बघा, काही मुलं व्यसनाच्या आहारी गेलेले, वेगळ्या वळणावरती गेलेले. आणि तुमच्या मुलाने कुठेतरी चांगली वस्तू मागितली, बैल मागितला. आणि त्या सोडून दे मुक्या जनावराचा कुठेतरी आशीर्वाद लाभतो. आज शंकरपटात असेल किंवा 3 फेऱ्याच्या मैदानात बैल पळतोय, पण कशा पद्धतीने गोठ्यावर नियोजन त्याचं तुम्ही करता? नियोजन आता मुलगा करतो. बरं. तुम्ही सरपंच या गावचे? बरं. किती वर्षापासून आहे? 5 वर्ष झाले. बरं. बैलगाडा शर्यतीकडे कसं बघता? एक राजकारणी म्हणून तुम्ही आहे आता, पण पहिल्याच वेळेस पण कसं बघता बैलगाडा शर्यतीकडे? चांगलं आहे का नाद? हे दाखवला मला. जय भाऊने दाखवला. बरं. जय भाऊन सगळ्या गावाला वेळ लावला.
असं म्हणता येईल. हो. कारण सुरुवातीला आमचा परिचय झाला मित्रांनो, 1 वर्षापूर्वी माझ्या मते परिचय झाला असेल, आपला ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर आज त्यांच्या गोठ्यापर्यंत पोहोचलो, त्यांच्या गावापर्यंत पोहोचलो. हा नाद असा आहे की हा कधी कोणापर्यंत पोहोचल सांगता येत नाही आणि त्या व्यक्तीने आज त्यांच्या गावातल्या सरपंचालाच हा नाद लावून दिला आणि सरपंचाला नाद लागला म्हटल्यावर गावाला नाद लागणार. तुम्ही एखादं मैदान भरवा आता चांगलं हो का. गावात तुमच्या. मैदान चालू आहे पण जागेमुळे थोडंसं हा प्रॉब्लेम. जागा नाही. जागेमुळंच हा भाग थोडासा दुर्लक्षित आहे. या भागात मैदानं कमी होता, पण कुठेतरी नाद जोपासता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुढच्या वर्षी म्हणजे दिवाळीनंतर आम्ही 100% मैदान भरवणार. बरं, नक्कीच मैदान भरवा. आणि बैल कुठेतरी किती बैल असतील तुमच्या गावात अंदाजा? 10 बैल. बरं, गोठ्याचं नियोजन कोण करतं बैलाचं? मुलगा. बरं, या इकडे. किरणी चिरंजीव आहे सरपंचाचा आणि मूळ मालक पडद्याच्या आड राहतो. पडद्याच्या आड मूळ मालक राहतो. काय नाव तुमचं? किरण संभेराव. बरं, काय कसं नियोजन असतं गोठ्यावर? गोट्यावर त्याला दूध सकाळी, त्याला डाळ वगैरे. बरं, खिलाई काय चालू आहे त्याला? खिलाई आम्ही आपलं शेंगदाणे वगैरे देतो. बरं, बदाम वगैरे? बदाम वगैरे. बरं, एक चांगल्या पद्धतीची खिलाई कुठेतरी देतात. किती खर्च होतो दिवसभरात? दिवसभरात खर्च येतो 300-400 रुपये. बरं, शिक्षण झालं? हो, MC झालेले आहे. बरं, आता काय करता? मी आता इथंच आहे. शेती करता? हां. बरं, वडिलाकडं का हट्ट हाच की बैल द्या खरेदी करून, दुसरं काही नव्हतं? दुसरं हट्ट आम्ही जय भवनाचं आम्हाला नुसतं म्हणा घ्या तुम्ही म्हशी घेतात, पण एकदा बैल घेऊन बघा. म्हशी किती? म्हशी आता 5-6 म्हशी आहे आपल्याकडे. बरं, दुधाचा दुधाचा व्यवसाय. बरं, किती अंदाजे दूध जातं मग? दूध जातं 30 एक लिटर. 30 एक लिटर दूध जातं. म्हणजे बघा, मुक जनावर कुठलंही असू द्या, म्हशीच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करता आणि त्यालाच एक जोड म्हणून कुठेतरी छंद जोपासायचा म्हणून बैल खरेदी करायला लावला आणि वडिलांनी देखील तो हट्ट पुरवला. किती रुपयाची खरेदी केली त्या? ही आम्ही घेतली होती 40,000 रुपयाची. 40,000 रुपयाची. आज जर विक्री जर झाली तर चांगले पैसे बनतील. ते वडील म्हणतील की बाबा पोरांनी हात ठेवला ते सोनं झालं. आणि हेच गरजेचं आहे. प्रत्येक मुलाने आईबापाचा कुठेतरी आईबाप हट्ट पुरवता, पण त्या आईबापाची देखील काळजी करणं गरजेचं आहे आणि तीच हे बंधू करता. खरंच कौतुक आहे तुमचं. चांगले पैरे करा. तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा ना. पैऱ्यासाठी जर चांगल्या बैलात जर पैरा झाला तर पळवशाल ना? हो. त्याच्यासाठी मोबाईल नंबर सांगा तुमचा. 7420 89 98 26. पुन्हा एकदा सांगा. 7420 89 98 26. तर मित्रांनो, आपण होतो अनवा गावामध्ये, जो भोकरदन तालुका आणि जालना जिल्ह्यात येतो. तर चांगलं पळणारं कुठेतरी वासरू आहे, चांगल्या दावणीचं आहे. प्रामाणिक मेहनत आणि कष्ट त्या बैलावरती घेतले तर नक्कीच तो बैल देखील गुलालात मालकाला ठेवतो. असाच हा शंभू पहिल्याच 3 फेऱ्याच्या मैदानात त्या ठिकाणी गटपास होतो आणि त्या मालकाचा कुठेतरी आनंद म्हणून आपण आज जवळपास 150 किलोमीटर अंतरावरती त्यांचं गाव आहे, त्या ठिकाणी मुलाखत करायला आलो. धन्यवाद.